डुप्लिकेट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 5 आरोपी अटकेत, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यात बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अत्यंत संघटित आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव हा फरार आहे। महिला, वृद्ध व एकटे प्रवासी नागरिक लक्ष्य। ही टोळी स्वस्तात खरे सोने मिळत आहे किंवा रस्त्यावर सापडलेले सोने आहे असा बनाव करून नागरिकांकडील खरे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडप करत होते। गरुड चौक परिसरात कारवाई। दिनांक 13 जानेवारी रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून गरुड चौक ते राजीव गांधी चौक रिंग रोड परिसरात सापळा रचून टाटा इंडिगो कार व होंडा ॲक्टिवा स्कूटीसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: अभिमान राजेंद्र कांबळे, धनंजय बालाजी कांबळे, बालाजी प्रशांत कांबळे, बालाजी विठ्ठल गायकवाड, सचिन बालाजी गायकवाड। जप्त मुद्देमाल: 42 ग्रॅम खरे सोन्याचे दागिने, डुप्लिकेट सोन्याची बिस्किटे 16, तसेच डुप्लिकेट अंगठ्या 3, रोख रक्कम, टाटा इंडिगो कार व ॲक्टिवा स्कूटी। एकूण किंमत 9,01,000 रुपये। अनेक गुन्ह्यांशी संबंध उघड। तपासात आरोपींचा उदगीर, औसा, देवणी, चाकूरसह धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यातील फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध आढळून आला आहे। पोलीस प्रशासनाचा इशारा। लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करत आहेत की रस्त्यावर किंवा अनोळखी व्यक्तीकडून स्वस्तात सोने या आमिषाला बळी पडू नये। संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा।